मला निधी जातो कुठे, पैसे जातात कुठे आणि कशाचीच? रस्त्याची क्वालिटी नाही, शिक्षणाची क्वालिटी नाही, आश्रमशाळांची नाही, आता अंगणवाडीची नाही, मग राहिलं काय? त्यामुळे हे अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्राला न शोभणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात येत आहेत. छात्रवृत्ती योजनेला परवानगी दिली, मात्र 30 अटी घातलेल्या आहेत ज्या जाचक आहे तसा आरोप काँग्रेसनं केलेला आहे सध्या. बघा, एका लोकशाहीमध्ये या देशाचे राहुलजी एक युवा नेते आहेत आणि LOP पण आहेत, म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत. ते जर एक कार्यक्रम घ्यायला, त्यांच्या संघटनेचा कार्यक्रम घ्यायला पुण्यात येत असतील तर एवढ्या अटी शर्ती कशाला? लोकशाही पद्धतीने येत आहेत, शांततेच्या मार्गाने येणार, भाषण करणार, मुलांची संवाद साधणार आणि जाणार. त्याच्यात गैर काय? त्याच्यासाठी अटी शर्ती म्हणजे मला कमाल वाटते. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिथे रोज म्हणजे कोयता गँग आहे, तिथे खून होत आहेत, अनेक वेळा मुलींचा विनयभंग झालाय, त्याच्यासाठी अटी शर्ती नाही. पण राहुलजी पुण्यात येत आहेत एक भाषण करायला आणि संवाद साधायला, त्याला अटी शर्ती. हे दुर्दैव आहे. आणि हा डेटा माझा नाही, पुणे हा महाराष्ट्रात 1 नंबरला क्राईमला आहे. हा माझा डेटा नाही, हा डेटा भारत सरकारच्या होम मिनिस्ट्रीचा आहे, ज्याचं नेतृत्व आज अमित भाई शाह करतात. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले आहेत, गेले काही दिवस त्यांच्या मुलाखती खूप चर्चेत आहेत. ते असं म्हणतात की शरद पवार आणि अजित पवार यांचा पक्ष एक होतो आहे असं माझ्या कानावर आहे. आणि 2014 मनुवाद्यांच्या नादी लागू नये असं ते म्हणाले. पृथ्वीराज बाबा हे राज्याचे महत्त्वाचे सिनियर नेते आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांना मार्गदर्शन करायचा अर्थातच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे किंवा ते बोललेले आहेत, जसं आम्हाला बोलायची ताकद आहे तशी आम्ही ऐकायची ताकद ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना तो बोलायचा अर्थातच अधिकार आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून गेलेत, वरिष्ठ नेते आहेत, वयाने आणि पदानी दोन्हींनी मोठे आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा. तो बोलायचा त्यांना अधिकार आहे. चव्हाणांनी असं एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की 2014 मध्येच महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो आलेला होता, मात्र तेव्हा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि नंतर 19 मध्ये हा प्रस्ताव आम्ही पुढे केला. शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे फडणवीस सरकार आलं, त्याला आपण नकार दिला. पण आम्ही नकार दिला, बाबांना नकार दिला, बाबांनी नकार दिला. म्हणजे बाबांनी 14ला नकार दिला आणि 19ला होकार दिला असेल. तेव्हा माहिती नाही, तेव्हा म्हणजे तेव्हा सोनियाजी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. मला वाटतं या गोष्टी सोनियाजींना विचाराव्या लागतील आणि मी त्या प्रक्रियेत महाविकास आघाडीचे निर्माते शरदचंद्र पवार आहेत असं आतापर्यंत आम्ही बोलत आलोय, आम्ही निघत आलेलो आहे. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की 2014लाही मी तो प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला फेटाळण्यात आला. 2019लाही मी तो प्रस्ताव दिला आणि मग तो मान्य झाला. म्हणजे कुठेतरी मवियाचा करता मी आहे असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. शाही प्रत्येकाला बोलायला अधिकार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लिडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोज गाठ होते दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची जी लिडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लिडरशिप आहे, त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते. कारण का प्रत्येक मिटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात. एरवी काही मीटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा. म्हणूनच मग पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल, या दोन्ही काँग्रेसची जी मतं आहेत आणि केंद्र सरकारमधल्या सेंट्रल काँग्रेसच्या लिडरशिपमध्ये काहीतरी गॅप दिसते असं एकूण तुमच्या प्रश्नातून मला दिसतं. नाही, पण तुमच्या आशीर्वादामुळे सरकार आलं, फडणवीस सरकार असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीबाबत त्यांच्याच पक्षातले काही नेते त्यांना नोटिसा पाठवत आहेत, तर यावरून काँग्रेसने अशी शंका उपस्थित केली आहे की भाजपचेच काही स्लीपर सेल म्हणून लोक त्या पक्षात काम करतात. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट ते काय करतात आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमची लढाई त्यांच्याबरोबर क्लिअर कट सुप्रीम कोर्टमध्ये चाललेली आहे. आजही मी माझ्या मतावर सातत्याने ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट हे शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा.
आमची केस ही पहिली इलेक्शन कमिशन